The government's plan to build a new dam has been criticized as a white elephant. म्हणजेच काही गव्हर्नमेंटचा जो डॅम बांधण्याचा जो उपक्रम आहे त्या गोष्टीला लोकांनी व्हाईट एलिफंट म्हणून क्रिटिसाइज केलेला आहे. म्हणजेच काय की बाबा तो जो डॅम बांधताय तो डॅम खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महागडा आहे, परंतु त्या डॅमचा लोकांना काही फायदा नाहीये. म्हणून मग हा जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये व्हाईट एलिफंट बरोबर यूज केलेला आहे. बघूया पुढचा सेंटेन्स कुठला आहे. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. आता जर्नी बाय एअर म्हणजेच काय की हवेत प्रवास करणे, म्हणजेच थोडक्यात विमानातून जे प्रवास केला जातं का त्याला जर्नी बाय एअर म्हणू शकता तुम्ही. ओके, सो अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. जे सामान्य लोक आहेत, जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी विमानाने प्रवास करणं म्हणजे खूप खर्चिक गोष्ट आहे, खूप खर्चिक बाब आहे. अशा अनुषंगाने व्हाईट एलिफंट यूज केलेला आहे. म्हणजेच काय. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ राहुल पवार. वेलकम टू द सिरीज ऑफ तलाठी भरती 2026. मग आपण जी लेक्चर सिरीज चालू केली आहे तलाठी भरती 2026 साठी, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत इडियम्स आणि फ्रेजेस पाहतोय. आणि इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये आपण काय पाहिलं तर आपण असे आणि इडियम्स आणि फ्रेजेस पाहिले ज्याच्यामध्ये एखादा कलर आहे, जसे की काय ब्लू ब्लड आहे, रेड कार्पेट आहे, रेड टेप आहे, व्हाईट फ्लॅग आहे, रेड फ्लॅग आहे, असे जे इडियम्स आहेत ते आपण पाहिले. अशा इडियम्स ऑफ कलर वरती आजपर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो मग व्हिडिओचा पॅटर्न कसा असणार आहे तर वी विल बी लुकिंग ॲट द इडियम्स फर्स्ट. आपण इडियम्स जाणून घेऊ, परत एकदा त्याचा अर्थ जाणून घेऊ, एखादं एक्झाम्पल पण जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्या इडियम्स वरती आतापर्यंत आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सो मग पहिला इडियम आहे जो आपण जाणून घेतो तो कुठला आहे तर तो आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी या इडियमचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस तुम्ही अशा दोन सिच्युएशन मध्ये अडकलेले असतात किंवा अशा दोन गोष्टींमध्ये अडकलेले असतात जे की दोन्ही पण डेंजरस आहेत, दोन्ही पण वाईटच आहेत. दोन्ही जे पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ते दोन्ही पण अनडिझायरेबल आहेत आणि दोन्ही पण चूज करण्यासारखे पर्याय नाही आहेत. मग वेन यू आर स्टक बिटवीन टू डिफरंट डेंजर्स दिस इज कॉल्ड बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. मग ज्यावेळेस तुम्ही इकडे आड तिकडे विहीर किंवा आगे कुवा पीछे खाई अशा सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस अडकलेलं असतं त्याला बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी म्हणतो. आता त्याचं मिनिंग कसं, इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन वेर यू हॅव टू चूज बिटवीन टू इक्वली अनप्लेझंट ऑप्शन्स. म्हणजे अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही जे पर्याय आहेत ते दोन्ही पण पर्याय चांगले नाहीत, तुम्ही कुठलं जरी चूज केलं तरी तुमचं नुकसानच होणार आहे. अशा गोष्टीला आपण बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी म्हणतो. ओके, मराठीत सांगायचं झालं तर कसं, तर दोन वाईट गोष्टीमध्ये अडकून पडणे किंवा जे काही कराल ते कठीणच होईल अशी जी परिस्थिती असते त्याला बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी म्हणते. मग बघूयात आता याच्यावरती प्रश्न कुठला विचारलाय. 25 मध्ये ग्रुप सी मध्ये एक प्रश्न बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी याच्यावरती विचारलेला. तो प्रश्न कसा होता तर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी कनोट्स, म्हणजेच काय की या शब्दाचा अर्थ काय होतो असा त्याचा अर्थ होतो. याला तुम्ही मीन्स पण म्हणू शकता. मीन्स म्हणजेच काय अर्थ काय होतो. सो काय बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी कनोट्स म्हणजेच काय की विच मीन्स. मग पर्यायामध्ये काय काय, बिटवीन टू डेंजर्स, बिटवीन टू ऑपॉर्च्युनिटीज, बिटवीन टू ऑपोजिट्स अँड नन ऑफ द अबो. मग आता तुम्हाला इडियमचा अर्थ तर माहिती आहे की बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सीचा अर्थ काय होतं की वेन यू आर स्टक बिटवीन टू डिफरंट डेंजर्स. मग त्याला काय म्हणणार, पर्याय उत्तर कुठला असणार आहे मग ए, बिटवीन टू डेंजर्स. बघूयात पुढचा प्रश्न कुठला आहे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन्स. आता इडियम्स आणि फ्रेजेस वरती ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात जरुरी नाहीये की त्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, कधी कधी ते इडियम्स यूजच केलं जाईल आणि असेच प्रश्न असतील. असे प्रश्न नेहमीच नसू शकतात. कधी कधी तुम्हाला तो इडियम दिलेले आणि त्याचेच इक्विव्हॅलेंट किंवा त्याच्यासारखेच काही इडियम सारखे जरा थोडे दुसरे इडियम दिलेले असतात आणि तुम्हाला ओळखायचं असतं की याच्यापैकी चुकीचं इडियम कुठलं आहे बरोबर इडियम कुठले. आता आपण जो इडियम पाहिला तो कुठला होता, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. आता इथे तुम्हाला तीन इडियम दिलेले आहेत बघा. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप रिव्हर अँड गो टू द डेव्हिल. आता या तिन्ही पैकी कुठले तरी दोनच इडियम बरोबर आहेत आणि एक कुठला तरी चुकीचा आहे. मग तो कुठला आहे तर हा पण एक इडियम आहे, गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. म्हणजेच काय की एखादा माणूस वाईट जरी असला तरी त्या माणसाला त्याच्या चांगुलपणाचं तुम्ही क्रेडिट दिलं पाहिजे, म्हणजेच त्याला काय म्हणतो, गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. आता गो टू द डेव्हिल म्हणजे तसंच म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणे असं समजा. परंतु बिटवीन द डेव्हिल अँड द डीप रिव्हर असा काही इडियम नाहीये. इडियम मुळात कसं आहे, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी असा आहे. म्हणजे डीप रिव्हर बद्दल नाहीये. इट इज नॉट अबाउट रिव्हर, इट इज अबाउट सी अँड दॅट इज डीप ब्लू सी. मग करेक्ट इडियम जे आहे ते कोणकोणते आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे पर्यायामध्ये कुठला पर्याय आहे, ए अँड सी आर द ओनली टू करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स इन दिस क्वेश्चन्स. मग तुम्हाला हा पण प्रश्न जो आहे तो बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी याच इडियम वरती विचारलेला आहे. बघूयात पुढलं इडियम कुठलं आहे.
The next idiom is red tape, which means unnecessary rules and paperwork that delay things. म्हणजेच काय की रेड टेप म्हणजे कशाला म्हणतो तर बाबा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट करायची, मग ती गोष्ट करत असताना अननेसेसरी नियम, अननेसेसरी गोष्टी, अननेसेसरी फॉर्मॅलिटीज मध्ये ज्यावेळेस त्या माणसाला गुंतवलं जातं त्यावेळेस त्याला रेड टेप म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, आता हा जो माणूस आहे, दिस पर्सन इज ट्राइंग टू रीच हिज गोल, त्या माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, परंतु मग त्या माणसाला काय अप्रुव्हल घ्या, डॉक्युमेंट्स बघा, व्हेरिफिकेशन करा, फॉर्म्स भरा, क्लिअरन्स करा आणि मग तो त्याच्या गोलपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच काय की दिस थिंग्स आर अननेसेसरी अँड दे आर डिलेइंग हिज, नाही काय की रिचिंग ऑफ गोल, या माणसाला त्या गोलपर्यंत जे पोहोचायचंय त्यासाठी हे अननेसेसरी गोष्टीमध्ये तो अडकून जातो. मग अशा ज्या गोष्टी असतात त्याला आपण रेड टेप म्हणतो. काय म्हणतो? रेड टेप. मराठीमध्ये बघा इथं दिलंय, अनावश्यक नियम आणि कागदोपत्री प्रक्रिया. म्हणजे अनावश्यक नियम किंवा कागदोपत्री प्रक्रिया जी असते, समजा काय तुम्हाला सुट्टी घ्यायची, मग सुट्टी घ्यायची, तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुठेतरी जायचं, मग तुम्हाला काय करा, प्राचार्यांकडे जा, तुमच्या मॅनेजरकडे जा, मग ते लिव्ह ॲप्लिकेशन टाका, त्याला कारणच द्या, अशा तशा गोष्टीमध्ये हे करावं लागतं, ज्याच्या माध्यमातून तुमची जी ऑपॉर्च्युनिटीज आहे ते लगेच जाऊ पण शकते. म्हणजे काय अननेसेसरी पेपर वर्कमध्ये तुम्ही गुंडाळले जाता. दॅट इज समथिंग विच इज नोन ॲज रेड टेप, विच मीन्स अननेसेसरी रूल्स ऑर फॉर्मॅलिटीज दॅट डिले समथिंग टू बी डन. बघूयात आता याच्यावरती प्रश्न कुठले. सो ग्रुप सी 2024 ला एक प्रश्न होता, द इडियम रेड टेप करेक्टली मीन्स. आता रेड टेपची ते स्पेलिंग चुकलेली आहे. द इडियम रेड टेप करेक्टली मीन्स आणि पर्यायामध्ये काय काय होतं, डार्क कलर्ड टेप, द सेम रिप्लाय गिवन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरिंग पर्सन्स, ओल्ड फॅशन्ड टेप रेकॉर्डर आणि ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज ऑर एटसेट्रा आणि ऍडमिनिस्ट्रेशन. आता तुम्हाला या इडियमचा अर्थ माहिती आहे, मग तुम्हाला काय आता सोडवायला सोपं जाईल ते. म्हणजे रेड टेप म्हणजे काय तर ओव्हर यूज ऑफ रूल्स ऑर फॉर्मॅलिटीज ऑर नाही काय की ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टीच्या माध्यमातून जे बंधनं असतात, जे काही क्रायटेरिया असतात ते फुलफिल करण्याच्या नादात तुम्हाला एखादी जी गोष्ट करायची ती त्या गोष्टीमध्ये व्यत्यय आणला जातो. तशा गोष्टींना आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? रेड टेप, विच मीन्स अननेसेसरी रूल्स ऑर फॉर्मॅलिटीज. बघूया पुढचा एक प्रश्न कुठला आहे. PSI 1992 ला प्रश्न होता, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज ऑर इडियम, आणि रेड टेपिझम दिलं होतं. मग रेड टेपिझम म्हणजे थोडक्यात काय की रेड टेपच. ओके, सो मग रेड टेपिझम किंवा रेड टेपचा अर्थ काय काय होतो? मग पर्यायामध्ये काय काय होतं? एक होतं वॉर्निंग ऑफ डेंजर, दुसरं रॅशनेस, आणि तिसरं टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज, आणि शोविंग अनड्यू कॉशन इन डुईंग समथिंग. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीमध्ये खूप सावधानता बाळगणे, रॅशनेस म्हणजे रॅश ड्रायव्हिंग जसं म्हणतो, समजा घाई वगैरे, आणि वॉर्निंग ऑफ डेंजर सुद्धा, आणि टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असं होतं. मग रेड टेपचा अर्थ काय आता तुम्हाला माहितच आहे की अननेसेसरी फॉर्मॅलिटीज असतील किंवा खूप जास्त फॉर्मॅलिटीज जर असतील तर त्याला आपण रेड टेप म्हणतो. मग पर्यायी उत्तर याचं काय आहे? टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज, विच मीन्स रेड टेप. मग रेड टेपला काय म्हणतो हे कळालं. आता बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. ब्लॅक शीप, विच मीन्स अ पर्सन हु इज डिफरंट अँड ब्रिंग शेम और एम्बॅरेसमेंट टू द फॅमिली और ग्रुप. म्हणजे असा माणूस जो की ग्रुपपेक्षा किंवा फॅमिलीपेक्षा थोडासा वेगळा आहे आणि त्या माणसाच्या वेगळेपणामुळे फॅमिलीला काय कलंक सोसावा लागतोय किंवा त्या फॅमिलीला तो माणूस त्यांचा पार्ट आहे हे सांगण्यासाठी लाज वाटते किंवा वाईट वाटतं, तशा माणसाला आपण ब्लॅक शीप म्हणतो. आता ब्लॅक शीपचा दुसरा एक अर्थ सांगायचा झालं तर अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, जो माणूस स्वभावाने खूप वाईट असतो त्या माणसाला तुम्ही ब्लॅक शीप म्हणू शकता. आता ब्लॅक शीपचा मराठीत अर्थ काय होतो तर कुटुंबात किंवा गटात इतरांपेक्षा वेगळा असणारा, ज्यामुळे बदनामी होते, त्या माणसाला आपण ब्लॅक शीप म्हणतो. म्हणजेच काही कुटुंबात गटात न बसणारा जो माणूस असतो त्या माणसाला ब्लॅक शीप म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑड वन आउट असतो का, ऑड वन आउट, गटात न बसणारा जो माणूस असतो त्या माणसाला तुम्ही ब्लॅक शीप म्हणू शकता. टेक्निकल प्री 2022 ला प्रश्न होता, नोबडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शीप इन द सोसायटी. आणि पर्यायामध्ये काय काय होतं? अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन म्हणजेच काळ्या रंगाचा माणूस, अ व्हेरी पुअर मॅन खूप गरीब माणूस, अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर खूप वाईट प्रतीचा माणूस किंवा वाईट कॅरेक्टरचा माणूस, आणि चौथा पर्याय होता अ मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स. आता तुम्हाला ब्लॅक शीप या इडियमचा अर्थ जर माहित असेल तर तुम्हाला कळेल की हा जो उत्तर आहे अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, तो त्याचा बरोबर उत्तर आहे. मग ब्लॅक शीप म्हणजेच काय तर अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, समबडी हु इज नॉट गुड फॉर द सोसायटी. म्हणजेच काय की समबडी हु इज अनफिट फॉर द सोसायटी, दॅट्स वाय दॅट पर्सन इज कॉल्ड अ ब्लॅक शीप, समबडी हु इज ऑफ बॅड कॅरेक्टर. ओके, बघूयात पुढचा प्रश्न कुठला आहे. पुढचा प्रश्न होता ESTI 2010 ला. तो प्रश्न काय होता? द एक्सप्रेशन ब्लॅक शीप रेफर्स टू, म्हणजे ब्लॅक शीपचा अर्थ काय होतो? अ शीप विथ ब्लॅक हेअर, आता हा लिटरल आहे म्हणजे तो रूल आउट होणार. अ शीप विथ ब्लॅक अँड व्हाईट हेअर, हा पण लिटरलच आहे म्हणजे हा पण रूल आउट होणार. अ शीप विथ नो हेअर, हा पण रूल आउट होणार कारण का हा पण लिटरलच आहे. मग काय उरतं? अ गुड फॉर नथिंग पर्सन, म्हणजे काय की अ पर्सन हु इज ऑफ
नो इम्पॉर्टन्स, अ पर्सन हु इज युजलेस, अ पर्सन हु इज ऑड वन आउट, त्या माणसाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ब्लॅक शीप. ओके. The next idiom is the pot calling the kettle black, which means when someone blames another for something they also do. म्हणजे एखादी गोष्ट मी स्वतः करत असेल, एखादी चूक मी स्वतः करत असेल, तरी पण मी समोरच्याला त्या चुकांसाठी जर मी ओरडत असेल किंवा त्यांना जर मी दोष जर देत असेल, तर मग द पॉट इज कॉलिंग द केटल ब्लॅक. म्हणजेच काय, आता हे जर दोन जर तुम्ही बघितले, दिस इज द पॉट आणि दिस इज द केटल. सो दिस पॉट इज कॉलिंग दिस केटल ब्लॅक, आणि इन रियालिटी ही पण काळीच आहे, म्हणजे पॉट पण काळाच आहे आणि केटल पण काळीच आहे. म्हणजे बोथ ऑफ देम आर इन द सेम ॲटिट्यूड किंवा इन द सेम लेवल, बट स्टील दिस पॉट इज ब्लेमिंग दिस केटल अँड सेइंग दॅट द पॉट इज कॉलिंग द केटल ब्लॅक. म्हणजेच काय की स्वतःमध्ये गुणदोष असताना त्याच दोषांसाठी दुसऱ्या माणसाला दोष देणे किंवा स्वतःमध्ये ज्या चुका आहेत त्याच चुका दुसऱ्यांमध्ये शोधणे, त्या गोष्टीला द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक म्हणतो. मराठीत सांगायचं झालं तर कसं, स्वतः दोष करत असताना दुसऱ्याला दोष देणे, त्याला द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक म्हणतो. आतापर्यंत आयोगाने द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक वरती एकच प्रश्न विचारलेला आहे, बघूया तो कुठला आहे. एमपीएससी 2021 ला प्रश्न होता, फिल इन द ब्लँकच्या माध्यमातून द डॅश इज कॉलिंग द डॅश ब्लॅक, आणि पर्यायामध्ये काय होतं, पॉट आणि ग्लास, पॉट आणि केटल, पॉट आणि स्टोव आणि पॉट आणि वॉल. आता जर तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर पाहिजे असेल तर तुम्हाला तो इडियम पूर्णपणे माहित पाहिजे, म्हणजे त्या इडियमला काय म्हणतो, त्याची वर्डिंग जी आहे, एक्झॅक्ट वर्डिंग त्या इडियमची तुम्हाला माहित पाहिजे. जर समजा पॉट आणि केटल आहे, मग तुम्ही केटल जर सुरुवातीला टाकत असाल तर ते चुकणार, तर तुम्हाला त्याचा सिक्वेन्स पण पाहिजे, कोण कोणाला व्हाईट म्हणते, कोण कोणाला ब्लॅक म्हणते हे तुम्हाला माहित पाहिजे. सो मग उत्तर काय आहे, द पॉट इज calling the kettle black. The pot is calling the kettle black, असा तो आहे. ओके. पुढचा इडियम आहे व्हाईट एलिफंट, विच मीन्स समथिंग दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑर डिफिकल्ट टू मेंटेन बट इज ऑफ लिटल ऑर नो यूज. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी की खूप महागडी आहे परंतु ती गोष्ट युजलेस आहे. म्हणजेच काय की एखादी गोष्ट खूप महागडी आहे, खूप पैसा गेला त्या गोष्टीमध्ये, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, परंतु ती गोष्ट काहीच कामाची नाही, ती गोष्टी त्या गोष्टीला तुम्ही गुड फॉर नथिंग असं म्हणू शकता. अशा गोष्टीला तुम्ही व्हाईट एलिफंट म्हणतो. म्हणजेच काय, इट कॉस्ट अ लॉट बट युज्ड बाय नन. ती गोष्टी खूप महागडी आहे परंतु त्या गोष्टीचा फायदा कोणालाच होत नाही. अशा गोष्टींना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, व्हाईट एलिफंट. मराठीत सांगायचं झालं तर खूप खर्चिक पण उपयोगात न येणारी जी गोष्ट असते त्याला आपण व्हाईट एलिफंट म्हणतो. आता बघूयात व्हाईट एलिफंट वरती कुठले 4 प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. तो पहिला जो प्रश्न आहे तो आहे ग्रुप सी 2024 ला होता, आणि तो प्रश्न कसा होता, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली यूज. आता व्हाईट एलिफंट हा जो इडियम आहे तो 4 सेंटेन्सेस मध्ये यूज केलेला आहे, आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कुठल्या सेंटेन्सेस मध्ये त्या मिनिंगच्या अर्थानुसार त्या इडियमचा वापर केलेला आहे. मग पहिला जो वाक्य आहे तो कुठला आहे, पहिला सेंटेन्स काय, ही बॉट अ व्हाईट एलिफंट, त्याने व्हाईट एलिफंट विकत घेतला. आता विकत घेतला, व्हाईटच एलिफंट विकत घेतला असं म्हणतोय, म्हणजेच काय की हा रॉंग आहे, कारण का तो लिटरल अर्थ दाखवतोय. गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. म्हणजेच काही गव्हर्नमेंटचा जो डॅम बांधण्याचा जो उपक्रम आहे त्या गोष्टीला लोकांनी व्हाईट एलिफंट म्हणून क्रिटिसाइज केलेला आहे. म्हणजेच काय की बाबा तो जो डॅम बांधताय तो डॅम खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महागडा आहे, परंतु त्या डॅमचा लोकांना काही फायदा नाहीये, म्हणून मग हा जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये व्हाईट एलिफंट बरोबर यूज केलेला आहे. बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे, अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. आता जर्नी बाय एअर म्हणजेच काय की हवेत प्रवास करणे, म्हणजेच थोडक्यात विमानातून जे प्रवास केला जातं का त्याला जर्नी बाय एअर म्हणू शकता तुम्ही. ओके. सो अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. जे सामान्य लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी विमानाने प्रवास करणं म्हणजे खूप खर्चिक गोष्ट आहे, खूप खर्चिक बाब आहे. अशा अनुषंगाने व्हाईट एलिफंट यूज केलेला आहे. म्हणजेच काय, शेवटचा सेंटेन्स आहे की अ व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेसीज. व्हाईट एलिफंट हे काय आहे, एकदम रेअरेस्ट, एकदम दुर्मिळ स्पेसी आहे. मग आता तुम्ही 4 जर पर्याय बघितले तर पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 हे जे आहेत हे दोन्ही पण लिटरल आहेत. म्हणजेच काय की हे दोघं पण उत्तर असू शकत नाहीत. मग करेक्ट उत्तर काय, द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. दिस इज करेक्ट. आणि अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. गरीब लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी विमानाने प्रवास करणं म्हणजे खूप खर्चिक आहे, खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. त्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो,
व्हाईट एलिफंट म्हणू शकतो. डिपार्टमेंटल PSI 2013 मध्ये प्रश्न होता, दे सोल्ड देअर ओल्ड हाऊस बिकॉज इट वॉज अ रिअल व्हाईट एलिफंट. आणि काय होतं इन्स्ट्रक्शन, द अंडरलाईन फ्रेज मीन्स, व्हाईट एलिफंटचा अर्थ काय होतो. मग इथं काय होतं, अ बिग वन म्हणजे एखादी खूप मोठी गोष्ट, अ युजलेस वन, अ रेअर टू फाइंड आणि अनप्रॉफिटेबल पोझिशन. अ बिग वन म्हणजे खूप मोठी गोष्ट, भव्य आहे तशी. अ युजलेस वन म्हणजे अजिबात काही कामाची नाहीये, गुड फॉर नथिंग टाईप. अ रेअर टू फाइंड म्हणजेच काय की दुर्मिळ गोष्ट. आणि अनप्रॉफिटेबल पोझिशन म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा आपल्याला काहीच फायदा नाही अशी गोष्ट. ओके, मग आता पर्याय, मग आयोगाने जे उत्तर दिले ते उत्तर कुठलं आहे, तर अ युजलेस वन म्हणजेच काय की अशी गोष्ट जी की युजलेस आहे. पुढचा प्रश्न PSI 1997 ला होता, तो काय आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंटचा करेक्ट अर्थ काय आहे असं दिलेलं आहे. अ व्हेरी रेअर एलिफंट म्हणजेच काय की एकदम दुर्मिळ एलिफंट म्हणजेच काय, हा लिटरल आहे तो, हा रूल आउट होणार. कॉस्टली अँड युजलेस पोझिशन हे उत्तर असू शकतं. अ डेंजरस थिंग, आता हे पण रूल आउटच होणार. अ व्हेरी व्हॅल्युएबल प्रेझेंट, आता व्हॅल्युएबल म्हणजेच एक्सपेन्सिव्ह होतं, परंतु प्रेझेंट बद्दल बोलतोय, गिफ्ट बद्दल बोलतोय, निगेटिव्ह अर्थ तिथे त्याचा नाहीये. मग करेक्ट जो उत्तर आहे तो कुठला आहे, कॉस्टली म्हणजेच काय की एक्सपेन्सिव्ह आहे परंतु त्या गोष्टीचा काहीच कुणालाच फायदा नाही. युजलेस आणि कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह आणि युजलेस हे दोन शब्द बघायचे आणि म्हणायचं की बाबा व्हाईट एलिफंटचा अर्थ तोच होतो. पुढचा प्रश्न टॅक्स असिस्टंट 2016 ला होता आणि तो प्रश्न कसा होता, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन अ व्हाईट एलिफंट. आणि पर्यायामध्ये काय काय होतं, अन अनयुजुअल इव्हेंट, अ ब्युटिफुल ऑब्जेक्ट, अ पोझिशन दॅट इज बर्डनसम आणि अन एलिफंट विच इज व्हाईट इन कलर. आता हा जो आहे तो लिटरल आहे. हा इव्हेंट बद्दल बोलतोय तर हा पण उत्तर नाहीच आहे, हा पण उत्तर नाहीच आहे. आणि पर्यायी उत्तर काय आहे मग, अ पोझिशन दॅट इज बर्डनसम म्हणजे अशी गोष्ट जी की तुमच्याकडे आहे, एखादं पोझिशन आहे तुमच्याकडे परंतु ते कसं आहे, बर्डनसम आहे. बर्डनसम म्हणजे काय की त्या गोष्टीचा काहीच फायदा नाहीये, ती गोष्ट युजलेस आहे म्हणून ती गोष्ट काय आहे, तुमच्यावरती बोजच असल्यासारखी आहे. सो मग व्हाईट एलिफंटचा अर्थ इथे काय होतं, अ पोझिशन दॅट इज बर्डनसम म्हणजे अशी गोष्ट जी की तुमच्याकडे आहे परंतु त्या गोष्टीचा काहीच फायदा नाहीये म्हणून ती गोष्ट तुमच्याकडे बोज असल्यासारखीच आहे, त्या गोष्टीला तुम्ही व्हाईट एलिफंट म्हणता. बघूयात पुढचा प्रश्न कुठला आहे, बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. पुढचा इडियम आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. आता एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग वरती आतापर्यंत एकच प्रश्न विचारलाय. बघूयात या इडियमचा अर्थ काय होतो. देर इज ऑलवेज समथिंग गुड इन अ डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे कुठलीही जरी परिस्थिती असली, किती वाईट जरी परिस्थिती जरी असली तरी त्या परिस्थितीतून काहीतरी चांगलं निघतंच. म्हणजेच काय की ब्लेसिंग इन डिसगाईज जसं म्हणतो का, तसं एखाद्या वाईट गोष्टीमधून सुद्धा चांगली गोष्ट बाहेर येते असं जे म्हणायचं असेल त्यावेळेस आपण त्यासाठी आपण काय म्हणतो, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. जसे की काय, आता हे जे आहे ते सगळं डार्कनेस आहे परंतु हे डार्कनेस जरी असलं तरी इथे थोडं 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 तुम्हाला ते लाईट सारखं दिसतंय. म्हणजेच काय की दिस इज द क्लाउड अँड दिस इज द व्हाईट लाइनिंग. म्हणजेच काय की हे डार्कनेस आहे म्हणजे थोडक्यात बाबा वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यातून हे थोडं थोडं चांगलं चांगलं उद्भवत आहे. म्हणजेच काय, वाईट गोष्टीतून चांगलं पण सिद्ध केलं जाऊ शकतं. त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. मराठीत सांगायचं झालं तर प्रत्येक कठीण परिस्थितीत काहीतरी चांगले असतेच. ओके, बघूया त्याच्यावरती प्रश्न कुठला होता. कंबाईन C 2022 ला प्रश्न होता, फॉर ऑल हिज प्रेडिकामेंट्स हिज फ्रेंड्स प्रॉमिस्ड हिम टू हेल्प अँड इट वॉज शुअरली अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. म्हणजेच काय की त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्या मित्रांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तुझ्या सगळ्या गोष्टीला, तुझ्या संकटकाळी आम्ही तुला मदत करू. आणि हा जो निर्णय होता तो अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड होता. म्हणजेच काय की वाईट काळात मित्राने दिलेली साथ असंच तो होता. त्या अनुषंगाने या इडियमचा अर्थ इथे दिलेला आहे. तर मग काय सांगितलंय, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड. म्हणजे हा जो आहे इडियम, हा जो इडियम आहे सिल्वर लाइनिंग इन डार्क क्लाउड, याचा अर्थ काय होतो. सो मग पर्यायामध्ये काय काय दिलंय, अ प्रॉफिटेबल अग्रीमेंट, द लास्ट ऑपॉर्च्युनिटी, पुन्हा प्लेन डीलिंग आणि रे ऑफ होप. आता इथे जो आहे अप्रॉफिटेबल अग्रीमेंट तर नाहीये, द लास्ट ऑपॉर्च्युनिटी पण नाहीये, प्लेन डीलिंग पण नाहीये, डीलिंगच्या बाबतीत काहीच बोलणं नाहीये, परंतु रे ऑफ होप आहे. रे ऑफ होप थोडक्यात
चौथा जो पर्याय आहे रे ऑफ होप, हे त्या इडियमचं उत्तर आहे. रे ऑफ होप म्हणजेच काय की आशेचा जो किरण असतो त्याला आपण एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणू शकतो. सो एव्हरी क्लाउड दॅट इज डार्क इट हॅज अ सिल्वर लाइनिंग, म्हणजे वाईट काळामध्ये सुद्धा देर इज आशेचा किरण, रे ऑफ होप इज देर. त्या अनुषंगाने एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग हा इडियम वापरला जातो.